टीम सागावला परास्त होण्यासाठी एक गोष्ट भरपूर महत्त्वाची पडली, ती म्हणजेच त्यांच्या पॅनल्टीच्या 2 धावा. जर पॅनल्टीच्या 2 धावा नसत्या तर ऑलमोस्ट सामना जिंकला असता. परंतु ही त्यांना गोष्ट आता कळायला हवी की त्यांचा 12th मॅन नव्हता म्हणून पॅनल्टीच्या 2 धावा बसल्या, त्यामुळे हा सामना ते गमवावे लागले. म्हणून यासाठी आम्ही प्रत्येक वेळेला डिसिप्लिन असतात, त्या डिसिप्लिन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. सो हार्ड लक टफ लक टीम सागाव. परंतु सेकंड सेमीफायनल, कालच्या दिवसामध्ये तुम्ही फर्स्ट सेमी फायनल पाहिली. RM11 गावदेवी सोनारपाडा त्यांचा अगेन्स्ट टीम LNT श्रीगणेश कोणी. शेवटच्या 3 बॉलवरती ज्या 14 धावा बनल्या ना, त्याच हर्षद ठोंबरेच्या कामगिरीच्या जोरावरती आज संघ LNT श्रीगणेश कोणी तुम्हाला मेगा फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु ही उपउपांत्य फेरी सेकंड सेमीफायनल, मागच्या मॅचमध्ये स्वयं नाकामी ठरला. भरतने चांगला खेळ केला. या मॅचमध्ये सुजितची कामगिरी, संजयचा मास्टरमाइंड, संजयचे 2 स्ट्रोक, त्याचा निघालेला 12 धावसंख्या, सगळं काही या मॅचमध्ये अनुकूल असताना टीम पिसवलीच्या बाजूने अगदी सुखाचे दिवस सध्या तरी डगआउटमध्ये ते भोगतात. आपण म्हणत असतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. या भावनांनी भरलेल्या खेळामध्ये भावना दुखावल्या जातात. परंतु आता मी विनंती करेन की मागच्या मॅचमध्ये 12वा खेळाडू नव्हता म्हणून पेनल्टी लागली होती. फिल्डिंग करणारी टीम, 4 ओव्हरची मॅच आहे, 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायची आहेत. 4 वाजून 38 मिनिटं झालेले आहेत. आम्ही टायमा संदर्भात तुम्हाला वारंवार पुकार देऊ, मग त्या टायमाच्या संदर्भात तुम्हालाही सहकार्य करायचं आहे. वेळ जास्त जर तुम्ही घेतला तर तुम्हाला पेनल्टी बसू शकते. सो हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 वाजून 38 मिनिटं झालेली आहेत. 4 वाजून 39 मिनिटाचा आम्ही टायमिंग लावू. तुम्हाला 3 ओव्हर ही 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी फेकायचीच आहेत. संघ दिवा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वयं आणि भारत ही गेली आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम दिवाच्या माध्यमातून तेजस ही उपउपांत्य फेरी देऊया. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. सेकंड सेमीफायनल, आजच्या दिवसातला हा क्रिकेटचा थरार 2 मॅचेस मध्ये अगदी टफ इन्काउंटर तुम्ही पाहिलं. आणि आता सेकंड सेमीफायनल तयार होत असताना पहिलाच बॉल स्वयंसाठी बॉलमध्ये पहिल्याच बॉलवरती मागच्या मॅच मध्ये बाद झाले आणि आता एकदम सॉफ्ट डिसमिसल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉल फलंदाज स्वयं बाद. स्वतःचा बॉल पाहिला गेला. कॉटन बॉलची संधी, पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकची शिकार होताना पाहायला मिळाला. स्वयं मागच्या मॅच मध्येही चांगलं काम करू शकला नव्हता. आपल्या टीमसाठी जास्त दाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही. डावखोऱ्या त्याचा बॅट्समन आहे, त्याच्यामुळे नक्कीच त्याची घातकता तुम्हाला पाहायला मिळाली असती, परंतु नाकामी ठरला. आणि या ठिकाणी बाद होत असताना पहिल्याच बॉलवरती तेजसला सफलता मिळतीये. संधी मिळाली आहे टीम पिसवलीला. सुजीतची चांगली बॉलिंग, संजयची चांगली बॅटिंग, या दोघांच्या कामगिरीच्या जोरावरती संघ या मॅचमध्ये नक्कीच मागच्या मॅचमध्ये जिंकला, परंतु या मॅचमध्ये थोडासा संघर्ष सुरुवातीपासून त्यांना करावा लागतोय. हा टप्पा पडला बॉल लेगलांच्या स्वरूपाने. मनोज गेल्या मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून निघाली सिंगल आणि सिंगलने टीमचा श्री गणेशा. जय वेतालेश्वर स्वामी संदप आयोजित ही स्पर्धा तुम्ही बघत आहात. 2 दिवसाची देखणी स्पर्धा होती. आजचा अंतिम दिवस आणि अनुभवतात तुम्ही सेमीफायनल. ऑन साईडला खेळतात, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळतात, डीपमध्ये फिल्डर आहेत, पोहोचतात. त्या ठिकाणी ग्राउंडिंग स्ट्रोक होता, जमिनीला घासत पुसत. जिथे थोडंसं गवताचं गालिच आहे तिथे या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती मिळते सिंगल 2 धावा माफ करा आणि 2 ने मिळतात हे स्कोर कार्ड आणि टीमची धावसंख्या 3. दिवा त्यांच्या विरोधात पिसवली. पॉवर प्लेचं पहिलं षटक, धाव बनल्या गेल्या 3. लोबो फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला, गॅपमध्ये परफेक्टली वेगाने बॉल चालला डीपमध्ये, तोच फिल्डर आला, परंतु वॉड ऑफ फिल्डिंग, सुंदर एफर्ट्स. स्वतःला अक्षरशः झोकलं त्याने. त्या क्षेत्ररक्षकाने बॉल खाली जाता वेळेला बघितलं, थोडासा स्कीड झाला. तर पाहायचंय, पाण्याची मागणी असेल तर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवा. संघ दिवा काळजी घ्या, कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला की एका खेळाडूच्या डोळ्यावरती बॉल लागला. आय थिंक सो घारिवलीचा तो खेळाडू होता, त्याच्या डोळ्यावरती बॉल लागला. बाउन्सर लेंथ बॉल होता, परंतु इथे फिल्डिंग करताना स्कीड झाल्यात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उद्या मित्रांनो
रतनबुवा पाटील स्मृती चषक पाहायला विसरू नका. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. काय सुपर मॅच ती. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतात मेगा स्क्रीनवरती. लेग ग्रास केला, नो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले, अलंग द कार्पेट चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जास्त दुखापत नसावे अशी आपण अशापेक्षा बाळगूयात. फिल्डिंग करताना आपल्याला सतर्क राहावं लागतं, कारण एखादा अशा क्रीडांगणावरती दगड असला तर आपल्या पोटाला, आपल्या चेस्टला, कधी कधी आपल्या तोंडालाही तो लागतो. त्याच्यामुळे वाचले गेले. या बॉलवरती मिळतात धावा 3 ने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. स्वीप केलाय. अगदी पाहिलं गेलं तर ऑन साइडला खेळतात. लेग स्टंप वरती बॉल होता. याही बॉलवरती मिळतात आणि 2 तिसरीचा अटेम्प्ट केला गेलाय, परंतु मागे फिल्डर आहेत त्याच्यामुळे थोडेसे थांबले. या बॉलवरती मिळतात धावा 2. प्रत्येक बॉलला अगदी मिनिटमध्ये खेळतात. लेग स्टंप वरती 2 बॉल, एक लोवर फुल टॉस, त्याला नुकताच 3 धावसंख्येसाठी पाठवला आणि या बॉलवरती 2 धावेने टीमची धावसंख्या 8. हे पॉवर प्लेचं षटक संपण्यासाठी आता एक बॉल टाकावा लागेल अजून एक तेजसला. लो फुल टॉस समोर खेळतात. गॅप शोधण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही तर थोडासा वाईट थोडू आला. जोपर्यंत तेजसच्या हातामध्ये बॉल जात आहे तोपर्यंत एक सिंगल बनली. पॉवर प्लेचा पहिला षटक संपलाय. 4 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावसंख्या आपल्याला माइंडमध्ये सेट करून मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं, परंतु चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल. फक्त एक विकेट पहिल्याच बॉलवरती स्वयंबाद झाला. 9 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर मानपाड्यावरून तुम्ही संदपचा प्रवास जेव्हा कराल तेव्हा त्यांचे अनेक सारे बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या बॅनरवरती एक लिहिलेलं आहे प्रथमेश पाटीलसाठी की यूथ आयकॉन, म्हणजेच जे नवोदित आहेत, मग क्रिकेट असो किंवा सध्याची जनरेशन आहे, तिला मोटिवेट करण्याचं काम, तिला पुढे नेण्याचं काम, अनेक साऱ्या खेळाडूंना घडवण्याचं काम ते करत असतात. आणि पाटील इलेव्हन संदप म्हटलं गेलं ना तर संदप टीमचा बॅकबॉन म्हणून प्रथमेश पाटील यांना आम्ही नेहमी बघितलंय. सध्या ते मंचावरती आसन ग्रहण केलेलं आहे. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या षटकासाठी दाखल झालाय सूरज चौथे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतात. स्क्वेअर लेगच्या अंपायरला बाजू व्हावं लागलं. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. एक सिंगलच मिळेल. आता ना प्रॉपर फिल्डिंग पोझिशन सेट होईल, कारण सूरज चौथे माहिती आहे पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणण्याची क्षमता ठेवतो. हल्लीच्या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये, गतवर्षी त्याच्या नावावरती बोल्ड विकेट हॅट्रिक राहिली. त्याच्यामुळे या मॅचमध्ये ना अगदी प्रभावित करणारी बॉलिंग त्याची राहिली आणि या मॅचमध्ये सुद्धा त्याचा प्रभाव टाकण्याचा काम सध्या तरी पहिल्या बॉलवरती दिसला. टीमची धावसंख्या 10. चांगला बॉल वेगाने टाकला. याच्या अगोदर गती परिवर्तन, परंतु बॉल चालल्या मागे. अगदी फिल्डर थोडेसे थांबले. माहिती आहे बॉल वेगाने चाललाय. लॉंग स्टॉप बॉन्ड लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा की इट्स वेलकम फॉर. सध्या तरी प्रेशर घेऊन चालणार नाही. प्रेझेन्स ऑफ माइंड, मॅच्युरिटी ह्या 2 गोष्टी वापराव्या लागतील. भारत ना एक चांगला खेळाडू आहे, परंतु सध्या तरी आघाडीचा स्वयंबाद झाल्यानंतर मागच्या मॅचमध्ये जशी त्यांनी पारी सांभाळली तशाच प्रकारे सांभाळावी लागेल. आणि या ठिकाणी सूरज चौथेच्या विरोधात एक चौकार आलाय. समोर खेळतात. जास्त लांब जाणार नाही बॉल. एक सिंगल तर जरूर मिळेल. 2 फिल्डर वर त्यात सेकंडचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या होत आहेत कंप्लीट. सूरज चौथेच्या अगेन्स्ट जर धावा बनल्या ना तर कदाचित या मॅचमध्ये एक चांगला सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो, कारण तो त्या टीमचा उत्कृष्ट खेळाडू. आतापर्यंत खर्च केला धावा 7, बॉल फेकल्या 3. 4 ओव्हरची मॅच. दुसरं ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना टीमची धावसंख्या गावदेवी पिसवलीची आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. एक गडी गमावला गेलाय. ऑन साइडला केसला गेला फटका. परफेक्ट आहे की एलिव्हेशन कमी पाहायला मिळतं हे पाहावं लागेल. आणि बॉल अखेरकार फिल्डरच्या दूरवरती राहिला आणि बॉल पडल्यानंतर गेलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा चौकार. सुपर टायमिंग. फक्त टायमिंग केलं. बॉलच्या मिनिटमध्ये हा बॉल खेळला गेला. बॅट फिरली ज्या वेगाने ना त्या वेगाने बॉल आला होता, त्याच्यामुळे जो गती बिल्डअप करत असतो सूरज चौथे त्या गतीने थोडासा त्याला फायदा मिळाला नाही, तोटा मिळाला. त्या अनुमानाने आपण चौकार बघितला आणि चौकाराने टीम आता पोहोचते 20 या आकड्यावरती गावदेवी पिसवली.
अजून एक चांगला बॉल, परंतु त्याच्यावरती प्रत्युत्तर देऊ शकला नाही. प्लेडाऊनच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. आणि अखेरकार जो प्रवास होता विकेटचा, तो प्रवास सूरज चौधरी संपन्न केला. बरेच विकेट त्याच्या खात्यामध्ये लागणारा षटका दुसरा टीम गावदेवी पिसवलीला. परास्त केलं. नुकताच सामना पण पाहिला गेला तर सागाव संघाला त्याने परास्त केलं गेलं. म्हणजेच या मॅच मध्ये जी कन्सल्टन्सी आहे ना, ती या दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीम अगदी दिग्गज टीम आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की क्रिकेटच्या या दोन महासत्ता एकामेकाच्या विरोधात आहेत. एका बाजूला कल्याण डोंबिवलीमधून प्रवास करून खऱ्या अर्थाने पिसवली संघ इथे पोहोचलाय आणि हाकेच्या अंतरावरती असलेला हा दिवा संघ पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल होता संजयसाठी, इनफिल्डच्या वरून काढला गेला. इनसाइड आउट, वन शॉट, सुंदर फटका, पण तो टप्पा पडला. काहीसा सेंटीमीटर वाचला गेला संजयचा हा फटका. आणि अखेरकार सूरज चौथेचं षटक संपलं. चौकाराने धावसंख्या 24-2 गडी बाद गावदेवी पिसवली. थँक्यू डीजे, थोडंसं थांबवतोय. ऍक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. काहीसा सेंटीमीटर वाचला. इनसाइड आउटचा पवित्र धारण केला. हा पा ऍक्शन रिप्ले. सूरज चौथेचा बॉल ओव्हर द विकेटने आले समोर. टप्पा बॅकफुटला गेले, जागा बनवली, जागा शोधली गेली ती म्हणजे एक्स्ट्रा कव्हरची. आणि टप्पा पडल्यानंतर दोन्ही फिल्डरच्या गॅपमधून हा चौकार पाहायला मिळाला. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. आता विचार पडेल की मागच्या मॅचमध्ये जे लक्ष्य होतं 41 धावसंख्येचं, त्या लक्ष्याचा बचाव केला. चिन्मय सारखा फलंदाज ज्याने अर्धशतक या स्पर्धेमध्ये लगावलं, तो चिन्मय नाकामी ठरला. त्यालाही बॉलिंगच्या माध्यमातून पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर. म्हणजे सध्या तरी ना आता माइंडमध्ये हेच चालू असेल टीम दिवा संघाच्या की ज्या प्रकारे सागाव संघाला या पिसवली संघाने नमवलंय, मग त्यांच्या समोर धावा ज्या बनतात ना त्या रोखण्याचाही प्रयत्न करावा लागेल. परंतु पहिल्या बॉलवरती विकेट स्वयं, पाचव्या बॉलवरती सूरज चौथेच्या विरोधात नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न, तीही विकेट आली. आणि आता तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. जिथे बॉलर तयार होत आहेत ते म्हणजेच अनिकेत. अनिकेतचा बॉल ऑन साइडला खेळतात. बॉल मध्ये फील्ड दूरवरती पडले, टप्पा पडला गेलाय. आउटफील्डच्या माध्यमातून बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती स्वागत अनिकेतचं, हा चौकार. तर सध्या सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. टीमची धावसंख्या 28 आहे 2 षटकांनंतर. खरं तर सुंदर गाणी तुम्ही ऐकलं पाहून जेवलात काय, परंतु हेमंत दादा कदाचित जेवलेत का नाही तेही माहीत नसतील, कारण मॅनेजमेंटची धुरा सगळी त्यांच्या खांद्यावरती आहे. चला फास्ट केलायचं आहे. आम्ही जी वेळेसंदर्भात तुम्हाला अनाउन्समेंट पोहोचवली होती, संघ दिवा तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं आहेत हे षटक फेकण्यासाठी. जर 3 मिनिटांमध्ये तुमचा हा षटक फेकून झाला नाही तर तुम्हाला पेनल्टी बसू शकते. सो प्लीज कॉपरेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आले, पद्धत आली ते ओळखलं गेलं. अनिकेतनं फिंगर रोल केले, बॉल फेकला गेला आणि टर्न होत असताना हा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. प्रत्येक बॉलवरती डॉट बॉल घेणं ना हे आता महत्त्वाचं असेल टीम दिवेला. जास्त शॉर्ट बॉल आता जास्त दाखल केला ऑफस्टंपवरती खेळण्यासाठी बॅट्समनला, परंतु जो बॉल त्यांनी फेकला गेला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. याच्या अगोदरचं षटक 15चं राहिलं. ऑन साइडला खेळता स्वीप केला गेला, सुंदर फटका, पण तो स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. 3 टप्प्यावरती आतामध्ये आलात. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी नाहीये. संजय एकदम मॅच्युअर खेळाडू आहे. मोठ्या मोठ्या इनिंग्स खेळणं ही त्याची खासियत. कधीही दबावामध्ये न खेळता आपला स्वाभाविक खेळ खेळणं त्यासाठी ओळखला जाणारा संजय. मागच्या मॅचमध्ये तो 2 बॉलवरती अक्षरशः बरसला होता, परंतु या मॅचमध्ये त्याच्याही धावसंख्या येणं बाकी आहेत. रिव्हर्स खेळतात, बॉल हवेमध्ये, विकेट मिळू शकते. हवेमध्ये असताना संजयची विकेट आणि विकेट
जमिनीला दान आणि या ठिकाणी मिळतीये सिंगल. पण संजयची कॅच ड्रॉप झाली आहे. थोडंसं अवघड थोडं नक्कीच ठरेल, कारण संजय एक असा खेळाडू आहे जो दबावमध्ये असताना ना कशाही प्रकारचे फटके खेळू शकतो. आपण हा दबाव नव्हता तरी त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला. या ठिकाणी मिळते सिंगल टीमची धावसंख्या 31. या षटकामध्ये 4 चेंडू समाप्त झाल्यात, म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला शिल्लक आहे. धावा 31. आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला जाताना पाहायला मिळेल मनोज, ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. स्कूप करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. अशा क्षणाला ना तुम्ही अशा फटक्यांची निवड करतायत अगेन्स्ट कोणाच्या, तर स्पिनरच्या. तुम्ही ना अगदी टर्न करणाऱ्या बॉलरच्या अगेन्स्ट असे फटके खेळताय तर तुमची नजर त्यासाठी हवी आहे. मागे खेळतात ऑन साइडला, त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत परंतु बॉल अगदी त्यांच्या पुढ्यात पडण्यात आला. सिंगल झाले त्यामुळे सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग वरती फेकी वेगाने आली, धावतोय त्या ठिकाणी मनोज परंतु बचावला गेलाय. अखेरकार या षटकामध्ये आपण पाहिला फक्त एकच चौकार आला. हे षटक संपलं ते म्हणजे अनिकेतचं, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद टीम पिसवली आहे, पोचतीये त्या ठिकाणी 33 या आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक राहिलं फक्त 9 धावसंख्येचं. पहिलंही षटक 9 धावसंख्येचं. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक, वेगांवरती स्वार. संजय होता समोर, त्याच्यासाठी लेन थोडीशी ठेवण्यात आली ऑफस्टम वरती, बेनिफिट देऊन गेली ऑफस्टम वरती. जर आपण पाहिलं गेलं या बॉलला अगदी वेगाने हाताळला दीपकने. दीपकच्या लागोपाठच्या 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अजून एक वेगवान बॉल चाललाय मागे. संजयची महत्वाची विकेट या मॅच मधला अगदी प्राइज विकेट तुम्हाला पाहायला मिळतोय संजय बाद. आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाचा चौकार. कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नसतो. कष्ट प्रामाणिक तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळाले बॅट्समनचे. ऑन साइडला महेशचा खेळण्याचा प्रयत्न, पण तो कडा घेऊन बॉल लॉंग स्टॉपला गेला जिथे चौकार, आणि चौकाराने टीम 37. पुढे होता बॉल ऑफ वरती खोदून काढलाय, त्या ठिकाणी मिड ऑफच्या दरवात फिल्डर आले, मिसफील्ड जरूर झाली परंतु सिंगल झाले. कमी सेकंडचा कॉल आणि थांबले गेले त्या ठिकाणी फिल्डर. हा या मोठ्या मॅचचा ना दबाव आहे, कारण माहिती आपण सेमीफायनल खेळतोय. या मॅच मधून जर परास्त झालो तर 365 दिवस या स्पर्धेची आपल्याला वाट पाहावी लागेल. त्यासाठी एक एक चुकी ना कोणत्याही प्रकारची करत नाहीये, आणि टीमची धावसंख्या 38. मागे खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या परफेक्टली हातामध्ये बॉल गेलाय. आपण पाहिला तर हा 5वा. दुसऱ्यांदा असा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, दुसऱ्यांदा नाकामी ठरले. याच्या अगोदर तुम्ही बघितलं अनिकेतच्या विरोधात असाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता मनोजचा, तोही नाकामी ठरला. आणि हाही बॉल सक्सेसफुल ठेवत असताना आता इनिंग मधला शेवटचा बॉल.
लेन बॉल होता, ऑन साईडला खेळतात, ताकद कमी पडली, त्या ठिकाणी बॉल चाललाय ऑन साईडला, डीप मध्ये फिल्डर आहे, त्या ठिकाणी अॅक्युरेटली पकडला जरूर असा, परंतु बॉल चालला मागे 3 फिल्डर आले आणि इथं कॉलिंग केली गेली आहे ती म्हणजेच धावांची आणि त्या ठिकाणी विकेटला प्राधान्य आहे. आम्ही कधीपासून तीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो की या स्पर्धेमध्ये विकेटला खूप प्राधान्य. 3 धावा घेतल्या, एक विकेट ही बाद झाला, म्हणजे तब्बल या मॅच मध्ये गमावले गेलेत गडी 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जाते 41 या गडावरती आणि या मॅच मध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट असेल संघ समोर असताना टीम श्री गणेश क्रिकेट संघ दिवा. मागच्या मॅच मध्ये 41 धावसंख्येचं टार्गेट होतं, या मॅच मध्ये 42 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय, म्हणजेच एका धावसंख्येने या मॅच मध्ये थोडासा पुढाकार आहे आपण टार्गेट चेसच्या अनुमानाने पाहिला तर. पण तो दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम दिवा कधी न हार मानणं, ऑस्ट्रेलियन टीम सारखं लढत राहणं ही त्यांची खऱ्या अर्थाने खिलाडू वृत्ती. परंतु दुसऱ्या बाजूला बॉलिंगचा अटॅक चांगला आहे. सो या दोन टीम मध्ये ही लढत नक्कीच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. 42चं टार्गेट या मॅच मध्ये राहावं लागेल जिवंत या दोन्ही टीमला. संघर्ष जरूर कडवा असेल, परंतु त्या कडव्या संघर्षामधून विजयाच्या शिल्पकाराबद्दल आपण चर्चा नक्कीच करू की या मॅच नंतर जो विजय होईल त्याची चर्चा आपण जरूर करणार आहोत. सध्या तरी क्रिकेटच्या परिपटलावरती आपण अशा भरपूर साऱ्या गोष्टी पाहिल्या ज्या परिपटलातून बाहेर गेल्या. मग हार आणि पराजय या दोन गोष्टी आपण पाहत असतो. स्वतः सध्या पाहूयात की या मॅचमध्ये हार आणि पराजय या दोन गोष्टींपैकी कोणत्या संघाला पराजय हा सोसावा लागतो. जाऊया 42चं टार्गेट आणि आपण जाऊयात सरवली गावचा आवाज विशाल पाटील यांच्या शुभवाणीतून ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. मी तुर्ता थांबेन, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा. वेतास्वामी चषक 2024 दिवस हा शेवटचा. चला फोल्डिंग लावून घ्या, विनंती असेल पिसवली टीम. शशांक दादा पाटील दादांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. नो डाऊट एक अप्रतिम खेळाडू, त्याचप्रमाणे एक चांगले अंपायर देखील आहेत. दादांचं हार्दिक स्वागत असेल. सेमीफायनल 2 आपण पाहतात. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. पिसवले विपक्ष जी बाटल आपण पाहतात दिवा आणि सलामीला जे फलंदाज येतात, ज्या फलंदाजांपैकी एक फलंदाज सुमित ज्याने आजच्या दिवसामध्ये अर्धशतक देखील बनवलं, तो सुमित आता स्ट्रायकिंग एंडवरती लक्ष जे ठेवलं गेलं या मॅचमध्ये या 42 धाब्यांचं लक्ष. या अगोदरचा सामना आपण बघितला ज्याच्यामध्ये 41 डिफेंड केला होता पिसवली संघाने. आता या मॅचमध्ये 42 करायचे आहेत. पहिले षटक गोलंदाज तयार होतो. या पहिल्या षटकामध्ये संजय पाटील, समोर असेल फलंदाज सुमित. हे संपास ग्रीन सिग्नल. पहिला बॉल या सेमीफायनल 2च्या सेकंड इनिंगचा. पहिलाच बॉल अडवा बाटणे खेचून मारायचा होता. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत, सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉलिंग. थोडी खराब फिल्डिंग राहिली, तसा फायदा दरम्यान घेतला गेला. अपील दरम्यान सुरू आहे, बट प्रसाद सरांनी पूर्णपणे सांगून दिलं की 2 धाबा इथनं पूर्ण आहेत. 2 धाबा दरम्यान पूर्ण झालाय या अगदी पहिल्याच बॉलवरती.
चांगली सुरुवात दरम्यान इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर फुल अँड पॉवरफुल. सुरुवात आता सुमितची देखील झाली. सिक्सर. आणखीन एक चाललाय त्याच दिशेने. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 in a row. 1 more wicket. दादांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील सुमितला. सलगच्या 2 षटकारांसाठी ते प्राइज होतं. 500 रुपये आता दिले जातील सुमितला. सलगचे 2 आले. प्रणित दादा वारेकर त्यांच्या माध्यमातून प्राइज आणि याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. सुरेश दादा पाटील दादांचं देखील आगमन. दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिसरा येईल का? बॉल हवेमध्ये आहे आणि हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 in a row. आणखीन एक तडाखा सुमितच्या बॅट मधला. बेचाळीस धावा डिफेंड करत असताना अवघ्या 4 चेंडूंमध्ये पहिल्या खर्च झाला रन्स 20. पुढचा बॉल. आणखीन एक चौथा. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चार सलगच्या 2 षटकारांसाठी 500 होते म्हणजे 4 आले म्हणजे आता 1000 दिले जातील. प्रणित दादांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील सुमितला आणि ते देखील सामन्याचा आनंद घेतात. ते देखील अगदी खुश आहेत कारण सध्याच्या घडीला त्यांचा गावचा संघ या सेमीफायनल 2च्या मॅचमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतो. ड्रायव्हिंग सीट वरती आहे टीम दिवा बिकॉज पहिल्याच 5 चेंडूंवरती धावा आल्या 26. काय बॅटिंग आहे. जो सामना अर्थातच या अगोदर अर्धशतक बनवलं होतं. तीच बॅटिंग ते सातत्य या सेमीफायनल 2 मध्ये देखील सुमित दाखवतोय. क्लास बॅटिंग. 4ही जे षटकार आले ना क्लीन हिटिंग. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क आला बॉल फक्त आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना दिसला. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. यस पाचवा हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सेमीफायनल 2 अपेक्षा होती की एक नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळेल बट पहिल्या षटकामध्ये रन्स आला 32 म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी फक्त आवश्यकता असेल 10 धावांची. हरकत नाहीये बट पिसवली संघाने आज खऱ्या अर्थाने चांगला खेळ दाखवला. या अगोदरचा सामना एक क्लोज एन्काउंटर मॅच अगदी शेवटच्या चेंडूवरती जाऊन त्यांनी जिंकले आणि या सेमीफायनल 2 मध्ये बघा चॅलेंज देखील तितकाच मोठा होता कारण दिवा टीम सारखा एक चांगला संघ त्यांच्या समोर होता आणि स्पेशली सुमित ज्याप्रमाणे टच मध्ये आहे त्याच्या बॅटमधनं हे सलगचे 5 षटकार आपण बघितले. 1000 रुपयाचे कॅश प्राइज प्रणित दादा वारेकर यांच्या माध्यमातून दिले गेलं. अडबा बाटणे बॉल हवेमध्ये आणि हा बॉल देखील अगदी पाहावा लागेल. कॅच दरम्यान अजून देखील यस कॅच इथनं पकडली गेली. बाद असेल फलंदाज. पहिला धक्का लागला.
सन्माननीय दत्तदादा पाटील साहेब दादांना देखील आम्ही आमंत्रित करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. श्री वेताळ स्वामी क्रिकेट संघ संदप टीमच्या विद्यमानाने ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. धक्का लागला पहिला. आदेश भगत जर यांनी स्विचिटच्या माध्यमातून षटकार जर लगावला तर प्रथमेश दादांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. फक्त 10 धाव्यांची आता आवश्यकता असेल. आदेश आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. अरविंद दादा पाटील दादांचं देखील आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बॅकफुटला गेलेत. स्क्वेअर कट पॉइंटला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट जर आला असता तर नक्कीच क्लोज असतं, बट तसं काही घडलं नाहीये. एक सिंगल इथनं मिळेल. सलगचे 5 आलेत आणि जर हा 6वा आला आता 6वा येईल का? 6 चेंडूमध्ये 6 षटकारांचा विक्रम प्रस्थापित आज होईल का? यावेळेस लाईन दरम्यान पाहावी लागेल. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. धाव फलक 34. 34 धावा धावफलकावरती म्हणजे फक्त 8 धाव्यांची आवश्यकता आहे. असून देखील बघा 6वा येऊ शकतो का? राऊंड द विकेट. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. काय बॅटिंग राहिले असा दिवस खऱ्या अर्थाने पूर्णपणे फलंदाजीमध्ये नावावरती राहिला फलंदाज सुमितच्या. कारण या अगोदरच्या मॅच मध्ये 58 इंडिव्हिज्युअली बनवलं होतं आणि या मॅच मध्ये देखील आतापर्यंत तो खेळतोय 32. 32 धाब्यांवरती नॉट आउट. खेचून मारायचं होतं. लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल येतो. आणखीन जर आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडूच्या खेळामध्ये फक्त 2 धावा आल्या. अजून देखील 8 धाव्यांची आवश्यकता असेल टीम दिवाला हा सामना जिंकण्यासाठी. फ्लिक केला ऑन साइडला. फोल्डर दरम्यान पोहोचतात बट त्यांचे प्रयत्न कमी पडतील आणि हा 6वा षटकार फलंदाज सुमितच्या बॅटमध्ये येतो. षटकार आतापर्यंत आले. फलंदाज सुमितच्या बॅटमधून 2 धाव्यांची आवश्यकता आणि या फटक्यासोबत सामना समाप्त. फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आपल्याला मिळाला आहे. अर्थातच टीम दिवा म्हणजे अंतिम सामना खोनी विपक्ष दिवा ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून आले 7 षटकार तोच सुमित.